सध्या सगळीकडे धुरंधर चित्रपटाची हवा आहे. थिएटर्स म्हणा किंवा सोशल मीडिया, जिकडे तिकडे फक्त धुरंधरच वाचतोय. त्यातले गाणी, त्यातले सीन्स आणि त्यातले कलाकार सगळ्यांचीच प्रेक्षकांना अगदी भुरळ पडली आहे. धुरंधर सिनेमा दिग्दर्शित केलाय आदित्य धर यांनी. या माणसाने यापूर्वी फक्त उरी द सर्जिकल स्ट्राईक हा एकच सिनेमा दिग्दर्शित केलाय आणि आता धुरंधर हा त्याचा दुसरा सिनेमा. म्हणजे फक्त आपल्या दोनच सिनेमातून या धुरंधर दिग्दर्शकाने अख्खं बॉलिवूड हादरवून सोडलंय. 44 कोटींमध्ये बनलेल्या उरीने 2019 साली जगभरात 350 कोटींची कमाई केली होती. तर आता धुरंधरने 350 कोटी बजेटमध्ये बनवून सुद्धा बॉक्स ऑफिस अक्षरशः फाडून टाकत 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. फारसे सिनेमे दिग्दर्शित न करता सुद्धा या माणसाने हिट चित्रपटांचा असा कोणता फॉर्म्युला क्रॅक केलाय हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. पण अर्थातच असं अनबिलिव्हेबल यश कधीच एका रात्रीत मिळत नसतं. आदित्य धर यांचंही असंच काहीच आहे. बॉलिवूडमध्ये त्यांचा प्रवास सुरू होऊन आता 20 वर्ष झाली आहेत. सिनेमे जरी दोनच केले असले तरी त्यांची कारकीर्द मोठी आहे. आदित्य धर यांचा हा आत्तापर्यंतचा प्रवास नेमका कसा राहिला हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. भले दोनच सिनेमातून धर यांनी स्वतःला सिद्ध केलं असलं तरी त्यांचा प्रवास हा सोपा नव्हता. त्यांचा जन्म दिल्लीत एका काश्मीरी पंडित कुटुंबात झाला. मुंबईत त्यांनी आपला प्रवास आरजे म्हणून सुरू केला होता. 10 वर्षे इतरांच्या छायेत राहून त्यांनी काम केलं. 2016 मध्ये फवाद खान आणि कॅटरीना कैफला घेऊन ते त्यांचा पहिला सिनेमा रात बाकी बनवणार होते की त्याच वेळी उरी हल्ल्यामुळे पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणली गेली. हा प्रोजेक्ट बंद करावा लागला. सुरू होण्यापूर्वीच करिअर पडू लागलं होतं. पण धर यांनी हार नाही मानली. उरी हल्ल्यावरच त्यांनी स्टोरी लिहिली आणि त्यावरच सिनेमा सुरू केला. 2019 साली उरी द सर्जिकल स्ट्राईकमधून त्यांनी बॉलिवूडची वॉर सिनेमांची व्याख्याच बदलून टाकली. उरीसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता द इमॉर्टल अश्वत्थामा. या सिनेमासाठी त्यांनी खूप तयारी केली. विकी कौशल, रणवीर सिंग, अल्लू अर्जुन अशा कलाकारांना विचारलं सुद्धा, पण बजेटच्या अडचणींमुळे तो सिनेमा बंद पडला. मग त्यांनी धुरंधरमधून जबरदस्त कमबॅक केला. धर यांनी कधीच हार मानली नाही. त्यांच्यावर अनेक वेळा टीका झाली पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. प्रत्येक अपयशाला त्यांनी मोठ्या यशातून उत्तर दिलं. अडल्ट सर्टिफिकेट मिळेल या लेवलचे खतरनाक ॲक्शन सीन शूट करणारे धर यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात रोमॅन्टिक गाणी लिहून केली होती. 2006 सालच्या काबूल एक्सप्रेस या सिनेमात आदित्य धर यांनीच गाणी लिहिली होती. याशिवाय हाल ए दिल, डॅडी कूल, फिर या सिनेमात सुद्धा आदित्य यांनीच गाणी लिहिली. आदित्य यांची दुसरी इनिंग होती लेखक म्हणून. 2009 सालच्या बूंद सिनेमाची पटकथा त्यांनी लिहिली. आक्रोश आणि तेज या 2 सिनेमाचे संवाद सुद्धा त्यांनीच लिहिले होते. गंमत म्हणजे एका मराठी सिनेमाला सुद्धा आदित्य धर यांचा सहभाग राहिला आहे. अभिनेत्री वीणा जामकर हिच्या खरवस या शॉर्ट फिल्मची निर्मिती धर यांनीच 2018 साली केली होती. पुढे धर निर्मितीकडे वळले आणि पुढच्या काळात अमृतसर जंक्शन, बारामुल्ला, धूमधाम, आर्टिकल 370 या सिनेमांची त्यांनी निर्मिती केली. 2021 साली त्यांची स्वतःची प्रोडक्शन कंपनी B62 स्टुडिओज या नावाने सुरू केली. 2016 साली झालेल्या सर्जिकल स्ट्राईक या विषयावर त्यांनी 2019 साली उरी द सर्जिकल स्ट्राईक हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला सिनेमा बनवला. या सिनेमाला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. गंभीर विषयावरच्या चित्रपटासाठी सुद्धा गर्दी झाली आणि मास मसाला चित्रपटांच्या गर्दीत हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. फक्त 44 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या उरीने भारतात 240 तर जगभरात 350 कोटींची कमाई केली होती. आणि आता 2025 मध्ये आदित्य धर यांनी आणलाय धुरंधर आणि सगळ्या जगाला त्यांची खऱ्या अर्थाने ओळख झाली आहे. या सिनेमाने होते नव्हते ते सगळे रेकॉर्ड मोडून पाडलेत आणि पहिल्या दिवशी संत सुरुवात झालेला धुरंधर दुसऱ्या दिवसापासून सुसाट सुटला आहे. धुरंधरने रणवीर सिंगच्या बुडणाऱ्या करिअरची नौका मार्गी लावली. अक्षय खन्नाला जन्मात मिळालं नसेल इतकं ग्लॅमर मिळवून दिलं. सोशल मीडिया, बॉक्स ऑफिस, टेलिव्हिजन, वर्तमानपत्र सगळीकडे धुरंधरची तुफान चर्चा झाली. धुरंधरने 500 कोटींच्या बॉक्स ऑफिसचा वेध घेतला. फक्त 2 सिनेमे बनवलेल्या या दिग्दर्शकाने संपूर्ण बॉलिवूडला एक जबरदस्त हादरा दिला. इथून पुढे धर यांच्याकडून बॉलिवूड आणि चित्रपटप्रेमी यांना मोठ्या अपेक्षा आहेत. तुम्हाला आदित्य धर यांची ही लाईफ स्टोरी कशी वाटली आणि त्यांचा कोणता सिनेमा तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. लगाव बत्तीला नक्की सबस्क्राईब करा.